बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. रामनवमी आहे, थोड्या वेळात रामनवमीला सुरुवात होते. जय श्रीराम, जय जय श्रीराम. 75% लोक जेवून आलेले आहेत, 25% लोक उपाशी दिसत आहेत. मंचावरती आम्ही सगळेच उपाशी आहोत, त्यामुळे जरा आवाजामध्ये फरक होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्मिताताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने आजची सगळी महायुतीची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या निमित्ताने मंचावर उपस्थित त्यांचं अतिशय दणदणीत भाषण आपण या ठिकाणी ऐकलं. ते गुलाबभाऊ, अनिल दादा, सर्व आमदार, माजी आमदार, ते उल्हासदादा, एटीदादा माजी खासदार, सर्व पक्षांचे नेते, आपले उमेदवार स्मिताताई आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, इतके जण बोललेत आणि त्यामुळे तर मी काय बोलू असा प्रश्न माझ्या समोर या ठिकाणी. गुलाबभाऊ, अनिल दादा आणि सगळ्यांनीच उल्लेख केला निष्ठेचा. आणि खरं आहे, गेल्या वेळी तिकीट जाहीर झालं, मेळावे झाले, पोस्टर बॅनर छापले गेले, मिरवणुका निघायला लागल्या गावोगावी. आणि मागाच्या शेवटच्या दिवशी, अगदी शेवटच्या दिवशी पार्टीने निर्णय बदलला. स्मिताताई त्यांचं तिकीट बदललं. थोडा अवघड प्रश्न होता, हा निर्णय अवघड होता, पण हा निर्णय झाला. तसाच गेल्या वेळी हरिभाऊंसाठी झालेला होता. गुलाबभाऊ बरोबर आहे किशोरप्पा. मागच्या वेळी रावेर मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी जसं स्मिताताईंचं तिकीट त्या ठिकाणी कमी झालं, तसं हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कमी होऊन रक्षाताईंना शेवटच्या दिवशी तिकीट देण्यात झालं. त्यावेळेला लोकांमध्ये आक्रोश होता, गावकऱ्यांमध्ये आक्रोश होता, कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश होता. असं का? हरिभाऊ 4 वेळा निवडून आलेले आहेत, मोठ्या मताधिकारी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं तिकीट तुम्ही का कापता? पक्षाने निर्णय घेतला, तिकीट कापलं गेलं. मी त्या दिवशी रात्री 11 वाजता तिथे गावामध्ये गेलो. सगळं गाव जमलं, आजूबाजूच्या अंकात सगळे कुशीचे लोक जमलेले. राग मनामध्ये होता, संताप होता. मी गेलो, त्याला समजवलं, हरिभाऊनी सुद्धा त्याला समजवलं. 1-2 दिवस गेले. 4 वेळा 2 वेळा आमदार, 2 वेळा खासदार असलेला माणूस, पण 2च दिवस गेले. तिसऱ्या दिवशी हरिभाऊ गाडीमध्ये बसले, प्रचाराला निघाले. रात्रंदिवस त्यांनी रक्षाताईंचं काम त्या ठिकाणी केलं. रात्रंदिवस काम केलं, प्रचार केला. ते थांबले नाहीत, ते थांबले नाहीत किंवा माझं तिकीट कसं कापलं गेलं, त्याचं कारण द्या, माझ्यावर का अन्याय झाला, ते प्रचाराला लागले. स्मिताताईंचं तेच झालं. उदय बापूच्या वेळेला काय नाही, 2 दिवस थोडं राग आला, नाराज झाले. तिसऱ्या दिवशी अतिशय जोमाने कामाला लागले, प्रचार केला. आपल्या मतदारसंघातून जवळपास 50,000 मतांचं लीड अंबळनेर म्हणून, 27,000 मतांचं लीड त्यांनी अंबळनेर म्हणून त्या ठिकाणी दिलं. त्याला म्हणतात निष्ठा. ही पक्षनिष्ठा, ही खरी निष्ठा आहे. आणि तुम्ही निष्ठेच्या गप्पा करता. मला आठवतं, ज्यांना चाळीसगावकरांना खासदार आहेत उन्मेष दादा, भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाला. 2च महिने झाले असतील, विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यांना आपण तिकीट दिलं. खरं म्हणजे त्यावेळेला खडसे साहेबांनी विरोध केला. त्यांचा उमेदवार तो सूर्यवंशी होता चाळीसगाव मधला. मी म्हटलं नाही, याला आपण शब्द देऊन घेतलेला आहे, तिकीट याला द्यावं लागेल. विचारा त्यांना आधी जाऊन, त्यांनी नाही सांगलं स्टेजवरून. विधानसभेची आमदारकी त्यांना दिली, तिकीट त्यांना दिलं, त्यांना निवडून आणलं, आमदार झाले. चाळीसगाव मध्ये अनेक लोक तिथे सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, अनेक वर्ष पक्षाचा झेंडा घेऊन तिथे प्रत्येक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत पासून आमदारकी खासदारकीपर्यंत नाचतायत. अनवाणी पायाने काही कार्यकर्ते गरीब दुडे बिचारे झेंडा घेऊन त्या ठिकाणी पक्षाचा वावा करतायत, जिंदाबाद करतायत.
ते काहीच नाही. आज 40-45 वर्ष झालेत पक्ष स्थापनेपासून, जनसंघापासून दिवा घेऊन फिरताय. चाळीसगावमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मोठी शृंखलाच आहे, मोठी शृंखला आहे. पण त्यांना असं कधी वाटलं नाही तुम्ही आमदार व्हावं का जिल्हा परिषद सदस्य व्हावं का पंचायत समिती सदस्य व्हावं, असं कुणालाही वाटलं नाही, वाटत नाही आजही. पण यांना ऐकतं मिळालं. 2 महिन्यामध्ये आमदार झाले, टर्म पूर्ण झाली, खासदारकी लागली, खासदारकीचं तिकीट पुन्हा त्यांना दिलं. 5 वर्ष खासदार राहिले. समजा पक्षाला काही वाटलं काही असेल, त्यांच्याबद्दल कुरकुरे असतील, बोलत असेल, वरच्या नेत्यांनी निर्णय घेतला, तुमचं तिकीट कापलं, तुम्हाला एवढं काय झालं? तुमच्यावर कोणता अन्याय झाला? पक्षात आल्याबरोबर तुम्हाला आमदारकी मिळाली, तुम्हाला खासदारकी मिळाली, आणि तुम्ही म्हणता तुमचा अन्याय झाला? ही निष्ठा आहे तुमची? आधी सांगितलं तुला पक्षाने निर्णय घेतला, मला मान्य आहे, मी पक्षाचं काम करेन. 8 दिवसामध्ये तुमचा निर्णय बदलला, गेले दुसऱ्या पक्षामध्ये केलं. आता 12 आपल्या करंडला त्या ठिकाणी उभं केलं, तिकीट दिलं. सांगा तुम्ही मी एवढं काम केलं, पहिल्या 10 मध्ये मी पार्लमेंटमध्ये आहे, इतके प्रश्न मी विचारले. मग माझा त्यांना सवाल होता, जर तुम्ही एवढं काम केलं, एवढे लोकप्रिय आहात, 5 वर्ष खासदार, 5 वर्ष आमदार, मग आपण का नाही लढला? आपण खासदारकीचं पवारचं तिकीट का नाही घेतलं? उभं राहायचं होतं. लोकांनी ठरवलं असतं तुम्ही किती लोकप्रिय आहात, किती मतं आपल्याला पडतील. पण बंदूक शरद पवारांच्या खांद्यावर, तू उभा राह, तू उभा राह. मला कळालं, तिथे सांगितलं होतं मातोश्रीवर की तुम्ही उभे राहा, तुम्ही खासदार आमदार होते. नाही नाही मी नाही, हा एकदम तरुण आहे. हा कसं काय तरुण? आपण काय म्हातारे झालो का? आता त्याला तिकीट दिलं, त्याला उभं केलं. पण मित्र, विषय हा निष्ठेचा आहे. निष्ठा कशी असते? स्मिताताईंकडे बघा, हरिभाऊंकडे बघा. आणि मी म्हणून चालत नाही. इथे पक्षाशिवाय कोणी मोठा नाही. इथं म्हणेल त्याचं पुण्य संपलं ना, तो आमच्या या पक्षातून बाहेर गेला असेल, पुण्य संपलं असेल. तुम्ही आता गेलात बाहेर, आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे. तुम्ही बघा ना आता पुढे भविष्य काळामध्ये तुमचं भविष्य कसं आहे. या पक्षामध्ये आपण बघितलं असेल, जे मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली. 30-35 वर्ष आमदारकी भोगली, 20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले. माझ्यामुळे पक्ष, मी आहे म्हणून भाजप, मी आहे म्हणून बँक, मी आहे म्हणून दूध डेअरी, हे पक्षामुळे नाही, हे माझ्यामुळे. असे आविर्भावात असणारे नेते आज पुढे थप्पीवर जाऊन पडलेत. बरोबर आहे की नाही? तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय ते? तुम्ही तर 10 वर्षाचेच आहेत. 30-35 वर्ष जे होते, एकदा पक्षातून हारले. आता कसे हारले काय आपला आत्मकर्षाचा विषय. पण एकदा तुम्ही पडले पक्षामध्ये, लगेच दुसऱ्या दिवशी पक्ष बदल. म्हणजे 35 वर्ष सगळं गेलं वाया, काही नाही. तुमची निष्ठा काही नाही पक्षाविषयी. माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय. मला वाटतं मित्र, हा पक्ष आहे म्हणून आपण आहोत, पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे. उद्या कोणी असेल, उद्या गिरीश महाजन असेल, असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही, हिरो आहे. आज मतदारसंघात किती सांगा, काही सांगा, किती काम करा, पण पक्ष हा महत्वाचा असतो मित्र. आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व आहे. म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आज निवडणूक कारण सांगितलं जातं, माझे नातेवाईक एवढे आहेत, माझ्या जातीपातीचं असं आहे. स्मिताताईंच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की या ब्राह्मण आहे, आता नवीनच शोध निघाला. आता ही बाई कधीपासून ब्राह्मण झाली, ब्राह्मण आहे म्हणे ती, इंटरकास्ट पण लव्ह मॅरेज झालं म्हणे उदय बापूंचं. हा प्रचाराचा मुद्दा आहे? असा मुद्दा होऊ शकतो प्रचाराचा? अरे तुमचं कर्तृत्व तुम्ही सांगा, तुमच्या पक्षाने काय केलं, तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्यात काय गुण आहे ते तुम्ही सांगत नाही. आणि इकडे जातीपातीवर बोलतायत. पण मित्र, ती निवडणूक जातीपातीची नाही आहे, ती निवडणूक पैशाची नाही आहे, ती निवडणूक देशाच्या भविष्याची आहे. गुलाब भाऊने सांगितलं आणि खरं सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही तुमच्या आमच्या आपसातल्या भानगडीची नाही आहे, ही गावाच्या भानगडीची नाही आहे, ही जिल्ह्यातल्या भानगडीची नाही आहे, तर ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक, देशाला महासत्ता करण्याची निवडणूक आहे. पाकिस्तान सरकार, राष्ट्र गुलाब भाऊने उल्लेख केला, तुम्ही आठवा 10 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती. पाकिस्तान सारखं राष्ट्र, चिमूटभर राष्ट्र किती सुई तयार होती स्वतःच्या देशामध्ये.
केवढं दम भरायचं आपल्याला, केवढी दादागिरी करायची, चायना सारखं एवढं मोठं राष्ट्र बॉर्डरवर आपल्या सैनिकांना कसं भिडायचं, काय काय दमबाजी करायचं. या 8-10 वर्षावर तुम्ही कधी ऐकलं का नाव पाकिस्तानचं? ऐकायला तुम्हाला पाकिस्तानचं नाव काहीच नाही राहिलं. पाकिस्तान